शिर्डी येथील रावसाहेब गोंदकर यांची जमीन खरेदी करताना त्यांची फसवणूक केली गेली आणि त्यानंतर व्याजाने त्यांना पैसे देऊन त्यांना लुबाडण्यात आलं आणि ती जमीन हडपल्याचा आरोप जो आहे तो गोंदकर यांनी केला होता आणि त्यानंतर शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता। प्रथमतः या तपासामध्ये शिर्डी पोलिसांनी 5 जणांविरुद्ध आरोप दाखल केले होते, गुन्हे दाखल केले होते। त्यामध्ये भोंदू अशोक खरात, त्यासोबत त्याची पत्नी कल्पना खरात आणि अरविंद बावके, त्यानंतर किरण सोनवणे आणि अशोक तांबे या 5 जणांची नाव होती। त्यामध्ये अरविंद बावके आणि किरण सोनवणे हे पोलिसांनी ताब्यात घेतले होते आणि त्यानंतर त्यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली होती। मात्र आज पुन्हा एकदा त्यांना राहता न्यायालयात हजर केला असता 3 दिवसांची अतिरिक्त पोलीस कस्टडी जी आहे ती मिळालेली आहे। पोलिसांच्या वतीनं कोर्टामध्ये जे वकिलांनी सादर केलं त्यामध्ये प्रामुख्यानं जे मुख्य आरोपी फरार आहेत त्यांचा शोध बाकी आहे, त्यासोबत जे आर्थिक व्यवहार झालेले आहेत त्याची व्याप्ती मोठी आहे आणि त्याची देखील माहिती गोळा करण्यासाठी वेळ हवा आहे आणि आणखीन कोणत्या पतसंस्थेमध्ये या भोंदू खरातचे खाते आहेत याची देखील चौकशी बाकी आहे। अशा अनुषंगाने युक्तिवाद करण्यात आला। सरकारी वकिलांनी युक्तिवाद केल्यानंतर माननीय न्यायालयाने त्यांना 3 दिवसाची पोलीस कस्टडी जी आहे सुनावलेली आहे। या खरं तर प्रकरणाची व्याप्ती वाढत चाललेली आहे। एकीकडे जमीन खरेदीत फसवल्याप्रकरणी तर दुसरीकडे विविध खाती जी आहेत बँकांमधले त्या या तपासामध्ये संपन्न झाली। समता पतसंस्थेमध्ये जवळपास 100 खाती जी आहेत ती या भोंदू अशोक खरातच्या जे हस्तक होते इथले त्यांच्या नावे आहे आणि त्याचे नॉमिनी जे आहेत ते स्वतः अशोक खरात जे आहेत ते 100 खात्यांना आहेत। त्यामुळे मोठी व्याप्ती होते। त्यासोबत आता जगदंबा पतसंस्थेत देखील 32 खाते जे आहेत ते समोर आलेले आहेत। त्यामुळे या 3 दिवसाच्या पोलीस कस्टडीमध्ये आणखीन काय धागेदोरे उलगडतात आणि कशा पद्धतीने अशोक खरातची शिर्डी पोलीस जी आहे ती चौकशीसाठी मागणी करतात ते पाहणं महत्त्वाचं आहे। तर दुसरीकडे कल्पना खरातीचा 3 विशेष पथकांच्या मार्फत शोध जो आहे तो कसोशीने घेण्यात येतो आहे। कॅमेरा पर्सन जगदीश मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।